जलजीवन मिशनचं काम आहे 2 वर्ष झालं चालते. पण महिलांना सकाळी 6 वाजता उठून धरणामध्ये कमराच्या पाण्यात जावं लागते. एक अंडा भरून बाहेर निघायचं म्हटलं तर 5 मिनिट लागेल. इतकं चिखल आहे आणि एवढं निकृष्ट काम आहे. बस बस येऊन समोरचे पहा अक्षय गाव आहे. टेक्निकल प्रॉब्लेम होते. आहे 12 लाख रुपये त्यांचं. आपण काम केले तिथं 15 लाख टाके बांधले, नळ कनेक्शन दिले, सगळं दिले. त्यांच्या गावात पहिली गोष्ट 3 फेज लाईट नाही, तिथं कनेक्शन नाही, त्याच्यामुळे ते धरणाचं पाणी वर येत नाही. ते काम रिवाईजला टाकले आता साहेबांनी. आता यांचा यांनी फॉलो घेतला पाहिजे ग्रामपंचायतनी की आम्हाला 3 फेज लाईट द्या किंवा मग आमचं सोलार मंजूर करून द्या. आणि त्याच्यामुळे ते पाणी वर चढत नाही तर ठेकेदार काय करणार त्याच्यासाठी? त्यांच्या प्रत्येक घरापर्यंत नळ लिहून दिलेलं आहे. त्याच्या समोर पाईप वापरले एचडीपी क्वालिटीचे, त्यांनी बघितले. जे लोखंडी पाईप वापरले ते तुमच्या समोर टाकलेले, टाकी तुमच्या समोर बांधली. तुम्ही पाणी येत नाही. प्रत्येक जे नळखोटी काढली होती सगळी तोडून गेल्या. तिथं येऊन पहा तुम्ही त्या कामाची क्वालिटी, नंतर मला येऊन सांग काय होतं. नाही क्वालिटीच काय बघे. तिकडे दाबून गेले ते पाईप आहेत ना, जे गाडलेले पाईप आहेत ना ते गाडून गेले, असे दबलेत काय. त्याच्यानंतर 25 वर्षापूर्वी वसपे भागात तिघ अवस्था झाली. 25 वर्षापूर्वी आता जी मंजुरी आलेली आहे ती फक्त 1.5 किलोमीटर आहे. तिथून पुढे जवळजवळ 3 किलोमीटर रस्ता तसाच राहतोय. पावसाळ्यामध्ये ना जानवर सुद्धा चालणार नाही अशी परिस्थिती. तो एक महत्वाचा विषय आहे. आणि जी आमची डीपी आहे ना लाईटची, इथं कोंडच्या वर गावात 3 किलोमीटर उंचीवर एवढी खाली आणली बरोबर, बाकी नाही काय. पाणी चालू होतं.